हॅलो फ्रेंड्स, भूमीज किचन या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहे टूटी फ्रूटी केकची रेसिपी। खूप सोपी पद्धत आहे। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आपण केकची रेसिपी बघूया। केक बनवण्यासाठी सगळ्यात आधी कुकर प्रीहीट करून घ्यायचे आहे। त्यासाठी कुकरमध्ये मी हे स्टँड ठेवत आहे। कुकरची शिट्टी मी काढून घेतलेली आहे। आता मी हे कुकर 7 ते 8 मिनिट प्रीहीट करून घेणार आहे। त्यानंतर आता इथे मी हा केक मोल्ड घेतलेला आहे। आता मी त्याला तेल लावून घेणार आहे। हे बघा, अशा प्रकारे। आता त्यावर थोडासा मैदा टाकून घ्यायचा आहे। तेल आणि मैदा लावून घेतल्यामुळे केक भांड्याला चिकटत नाही। हे बघा, अशा प्रकारे। केक बनवण्यासाठी आता इथे मी हा 1 कप मैदा घेतलेला आहे। त्यामध्ये अर्धा कप पिठी साखर घालायची आहे। त्यानंतर 1 मोठा चमचा मिल्क पावडर घालायची आहे। त्यानंतर अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायची आहे। त्यानंतर अर्धा चमचा खायचा सोडा घालायचा आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये थोडे थोडे पाणी घालून केक बॅटर बनवून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे। आता यामध्ये 5-6 थेंब व्हॅनिला इसेन्स घालून घ्यायचा आहे। हे बघा, केक बॅटर तयार आहे। आता आपण केक बॅटर केक मोल्ड मध्ये टाकून घेऊया। हे बघा, केक मोल्ड थोडासा टॅप करून घ्यायचा आहे। त्यानंतर यावर टूटी फ्रूटी घालायची आहे। हे बघा, अशा प्रकारे। कुकर प्रीहीट झालेला आहे। आता त्यामध्ये केक 30 मिनिट बेक करून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। 30 मिनिट झालेले आहेत। हे बघा, केक छान झालेला आहे। हे बघा, टूथपिक कोरडी येत आहे, म्हणजे आपला केक छान बेक झालेला आहे। आता आपण याला थंड व्हायला ठेवूया। केक थंड झालेला आहे। आता आपण चाकूच्या साहाय्याने केक भांड्यापासून वेगळा करून घेऊया। हे बघा, आता त्यावर प्लेट उलटी ठेवून अशा प्रकारे केक बाहेर काढून घ्यायचा आहे। हे बघा, आता त्याला मी पुन्हा सरळ करून घेणार आहे। हे बघा, किती छान झालेला आहे टूटी फ्रूटी केक।
फ्रेंड्स, जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला माझ्या रेसिपींचे नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.